आयोजन कमिटीमध्ये शंकर भंडारी साहेब, गणेश खरात, अतुल कापसे, काळराम नवले, तानाजी सुतार, सचिन गायकवाड. त्याचबरोबर ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार करण्यासाठी विशेष सहाय्य मिळालेले 7 बंगल्याचे जे खेळाडू आहेत त्यामध्ये विकास शर्मा, संदीप शिंदे, जॉन्टी पंचमुखी, अमित वेल, देवेंद्र दळवी, किशोर सातपुते ह्या सर्व खेळाडूंनी मुंबई पोलीस चषकासाठी खूप मेहनत घेऊन आयोजकासाठी महत्त्वाचे सहाय्य केले आहे. कुठल्या टीमचा किती प्लेयर अजून किती यायचे तुमचे? आले तुमचे? दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपल्या प्लेयर्सना नियम समजून सांगायचे आहेत. बॉलरने मुंबई पोलीस चषक 2024 मध्ये फायनल डे पहिली बॉलिंग घेऊन येतोय सचिन. आर्य समाज एंडकडून संतोष पहिला बॉल घेऊन येतो. पहिला बॉल ड्राय केलाय समोरच्या दिशेने आणि 1 रन काढण्यास फलंदाज यशस्वी होत आहेत. हॅलो. मिडविकेटच्या दिशेने फटकावलेला फटका, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे. बॉलर संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 चेंडू झालेले आहेत, 1 धावसंख्या स्कोअर बोर्डवर. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, तेवढ्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट थ्रो केलेला होता, परंतु यष्टीरक्षक येथे चुकलेले आहेत, त्यामुळे धावचित होण्याचा चान्स फिल्डिंग टीमने गमावलेला आहे. संतोष आपल्या षटकाचा 4था चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलेला उत्तुंग हा फटका आणि आणखीन पंचांनी इशारा 4 धावांचा दिलेला आहे. उत्कृष्ट असा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका फटकावलेला आहे. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 6. संतोष आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समनने ऑफ स्टंपच्या बाहेर गार्ड घेतलेला आहे, म्हणजे ते पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यांनी उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. कव्हर ड्राईव्हच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी.
संतोष आपल्या पहिल्या षटकाचे शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल मिस झालेला आहे. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दोघांच्या मध्ये नो मॅन्स लँडवरती बॉल पडून पुन्हा बॅट्समनला तिसऱ्या धावेसाठी बोलवत होते, परंतु नॉन स्ट्रायकरने नकार दिलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. याचबरोबर या पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या 9. संतोष यांनी पॉवर प्लेचं उत्कृष्ट असं षटक टाकलेलं आहे. फक्त एकच चौकार त्यांच्या षटकामध्ये आलेला आहे. एकच ओव्हर पॉवर प्ले ना. पॉवर प्लेची ओव्हर संपलेली असल्यामुळे आता क्षेत्ररक्षण टीम हे त्यांचं फिल्डिंग ओपन करू शकतात. म्हणजे फक्त 4 क्षेत्ररक्षक हे इनर सर्कल 30 यार्ड सर्कलमध्ये राहतील. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्रीवर राहू शकतील. संघाची धावसंख्या 9 झालेली आहे एका षटकानंतर. पाहूया आता पुढील षटक घेऊन कोण येत आहे. नाव काय बॉलर नेम. बॉलर नेम सांगा जरा प्लीज. विठ्ठल. पांडुरंग नगरीवरून डायरेक्ट वर्सोवा नगरीमध्ये विठ्ठल. ओळखीचे असले तर मजा घेता येते, ओळखीचे नाहीत. मॅच मधलं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे विठ्ठल. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण पाहत आहे. क्षेत्ररक्षक पाहता 3 ऑफ साईडला आणि 2 ऑन साईडला असे 5 क्षेत्ररक्षक हे बाउंड्रीवर आहेत. पॉइंट, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग, फाईन लेग हे 30 यार्डमध्ये आहेत. आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू लेग साईडच्या दिशेने बॅट फिरवलेले आहे, परंतु मिस झालेले आहेत. डॉट बॉल. विठ्ठल त्यांच्या फिल्डिंगप्रमाणेच बॉलिंग करताना दिसत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि वाईडच्या आतमध्ये ते चेंडू ठेवल्यामुळे बॅट्समन ऑन साईडच्या दिशेने फटकावू शकत नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. सेकंड बॉल लॉंग ऑनच्या दिशेने फटकावलेला फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. या एका धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या 10. चालू कर बाबा, मी टाइमपास करतोय. हॅलो, ठीक. स्वागत आहे सगळ्याच्या सत्रात. एक महत्त्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनला स्कोर कार्डवरती तब्बल 11 धावा. सकस सत्र अगदी आपण पाहतोय क्रीडानगरीच्या आतमध्ये आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रोलिंग स्पोर्ट्सवरती सहर्ष अधिक स्वागत. कालच्या पहिल्या दिवसातील अंतिम सेमीफायनल अगदी जबरदस्त राहिली. सर्वाधिक हाय स्कोर आपण या स्पर्धेमधला पाहिला, जो क्रीडानगरीच्या आतमध्ये 104 धावा. त्याचा रेकॉर्ड काल ब्रेक होत असताना आपण पहिला अगदी आपण पाहतोय या स्पर्धेतला. यावेळेला पुन्हा एकदा क्रीडानगरीच्या आतमध्ये अगदी एक सिंगल पाहायला मिळते. काल अगदी 2 रेकॉर्ड ब्रेक होत असताना पाहायला मिळाले. सर्वाधिक फास्टेस्ट 50चा कारनामा ज्या खेळाडूने केला, अर्थात 16 बॉल 53 धावा, जो पहिला खेळाडू या स्पर्धेमधला पाहायला मिळाला. आणि त्यातला त्या टीमने सर्वाधिक जास्तीचा स्कोर केला, तरी सुद्धा तो संघ सेमीफायनलमध्ये कुठे ना कुठेतरी बॅकफूटवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय. उंच हवेमध्ये उडवलेला बॉल आकाशाला गवस निघातली बॉलने. बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा.
स्कोअर कार्ड वरती अगदी आपण पाहिलं ना, धावा बनल्यात तब्बल 16 धावा, 16 रन ऑन अ बोर्ड. महत्वपूर्ण सामना आपण या स्पर्धेमधला पाहतोय. षटक नंबर कंप्लीट झालाय. दुसरं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोअर कार्ड वरती पहिल्या 12 बॉलमध्ये तब्बल 16 धावा बनल्यात. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 40 धावा चेस करायच्या होत्या, त्या चेस केल्या गेल्या. तदनंतर 59 धावा त्या चेस केल्या गेल्या आणि अर्थातच तदनंतर पहिला हाय स्कोअर बनलं 89 धावा. वाटलं नव्हतं की त्या संख्यांचा रेकॉर्ड ब्रेक होईल, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक झाला आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 43 बनवल्या होत्या आणि तदनंतरच्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये सर्वाधिक धावा आल्या आणि त्या धावा की काय त्या संघाला अगदी पराभवाच्या गर्द छायेमध्ये अडकवणाऱ्या राहिल्या की काय. अर्थात किशोर पलटोलेच्या बॅटमधून कालच्या सेमीफायनल मध्ये पाहिजे तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाहीये. प्रकाश राठोड पहिल्या इनिंग मध्ये लगेचच माघारी परतले. त्यातल्या त्यात मयूर इंगवलेने केलेली गोलंदाजी आहे ना, मेडन ओव्हर, अर्थात 6 बॉल मध्ये 4 विकेट घेतले आणि कालच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर ही सेमीफायनल मध्ये सेकंड इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. काल मेडन ओव्हर पाहायला मिळाली. काल फास्टेस्ट 50चा कारनामा पाहायला मिळाला. काल रेकॉर्ड ब्रेक संघांचा आपण पाहिला. सर्वाधिक धावसंख्या. पुन्हा एकदा तिसरं षटक. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती वार केलाय. पुन्हा एकदा उंच आकाशाला गवसणी घातलीये बॉलने, परंतु नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी प्राप्त होतोय. जरूर 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. प्रोलिंग स्पोर्ट्सची संपूर्ण टीम अगदी कालपासून त्यांचे कॅमेरामन अगदी आपल्याला पाहायला मिळतात. रोहित आणि दीपेश त्यांचंही सरसरिक स्वागत आणि आमच्यासोबत ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आदर्श यांचं देखील सरसरिक स्वागत. त्यातल्या त्यात डीजे मास्टर सागर काल अगदी जबरदस्त आणि आपल्याला ऐकायला मिळाली. आणि आजच्या दिवसात अर्थात मुंबई पोलीस प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या दिवसात आपल्या सगळ्यांचं सरसरिक स्वागत. यावेळेला कवचमध्ये मारलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या झोन मध्ये, परंतु बॉल जाईल घोषंकित क्षेत्रामध्ये. 4 धावेच्या दिशेने चौकार. काल ऑलरेडी अर्थात सांताक्रूज क्यूआरटीचा संघ अंतिम मेगा फायनल मध्ये त्या टीमने प्रवेश केलाय आणि आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये ना कोणता संघ अंतिम मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो हे पाहावं लागेल. ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने त्या ठिकाणी प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक येतात, एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. असा अंतिम दिवस या स्पर्धेचा. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले, त्या साऱ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष अधिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड बॉल ट्रायबल केला गेलाय. एकच सिंगल मिळेल. पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स कसा होतो हे देखील पाहावं लागेल, कारण का सकाळचं सत्र आहे. काल संध्याकाळच्या सत्रात एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. टॉस फॅक्टर फार इम्पॉर्टंट होता. डिसिजन या साऱ्या गोष्टी आहेत ना फार इम्पॉर्टंट ठरतात संध्याकाळच्या सत्रात. अगदी आपण पाहिलं. कॅबेला फटका फसलाय. स्वतःच्या फलुतूर मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. झेल ड्रॉप. यष्टी रक्षक त्याचबरोबर गोलंदाज थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. एकच धाव आली आहे.
धाव बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 26 धावा. यावेळेला पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या झोन मध्ये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पटका प्रॉपर टायमिंगने बॅटच्या रडारवरती आला नव्हता, तो फसला, विकेट आली. धावा बनल्यात 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 बॉल मध्ये 26. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर्स नेम आनंद. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतो असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. दुसरा दिवस तितकासा इम्पॉर्टंट राहील प्रत्येक टीमसाठी, परंतु आजच्या दिवसात अर्थात काल सगळेच जण वाट पाहत होते त्यांच्या फलंदाजीची, क्षेत्ररक्षणाची, गोलंदाजीची, आणि आज ते खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यांचे असं लाडकं व्यक्तिमत्व खेळाडू आता तानाजी सुतार आणि काळूरामजी नवळे सर यांचा परफॉर्मन्स आज कसा होणार, या साऱ्या गोष्टी आहेत ना आज एक चर्चेचाच विषय असतील. त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची बॅटिंग गतवर्षी जबरदस्त राहिली होती या क्रीडानगरीवरती. आपण पाहतात मुंबई पोलीस प्रीमियर लीग आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी प्रहार केला जातोय. सिंगल धाव अर्जित केली आहे. बॉल फेकी केला जातोय. सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस, अर्थात या अंतिम दिवसामध्ये आलेल्या सगळ्या पोलीस बांधव खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 7 बंगलो स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडा असोसिएशनच्या या क्रीडा नगरीवरती. या बेला समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर रेड. फटका तर जबरदस्त आलाय. जजमेंट परफेक्ट करता आलेलं नाहीये. बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्रीलाईनच्या दिशेने. 4 धावा. प्रवीण यांच्या बॅट मधून जबरदस्त चौकार येत असताना तिथे पाहायला मिळतोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती डबल 31. पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील. सकाळचं सत्र तितकंसं इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेचं. या बेला आधी स्टेप आउट केलं होतं. या बेला उंच हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 2 धाबा धावून पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी पूर्ण केला जातोय. वेल जजमेंटनी कालच्या दिवसात पकडलेल्या कॅचेस आहेत ना, अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्यासारख्या राहिल्या. परंतु कालच्या दिवसामध्ये एका फलंदाजाने केलेली फलंदाजी जणू काही एखाद्या मॅचचा हायलाइट्स पाहाव्या ना, त्या साईलने ते फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये. किशोर पलटोले नावाप्रमाणे दहशत, नावाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. परंतु कालच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जर कोणाला मिळाला असेल तर अमोल यांना मिळाला. 12 बॉल मध्ये 36 धावा त्यांनी केल्या. तदनंतरच्या सेकंड मॅच मध्ये प्रकाश राठोड त्यांनी केल्या तब्बल 17 बॉल मध्ये 53 धावा.
आणि त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला किशोर बलटोलेने. 16 बॉल 53 धावा. एका बॉलने सिंगल धाव अर्जित करण्याचा प्रयत्न. तिथे कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू येत आहेत. एक सिंगल अर्जित केली आहे. गेम प्लॅनिंग चांगल्या प्रकारचं राहिलं, स्ट्रॅटर्जी चांगल्या प्रकारची राहिली, परंतु तदनंतर गोलंदाजांची साथ आहे ना पाहिजे तशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नव्हती. कालच्या शेवटच्या मॅचमध्ये साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. तुम्ही तुमच्या टीम कडून कशा पद्धतीने रोल तुमचा बेस येत आहे, तुमचा खेळ, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फलंदाजी, या साऱ्या गोष्टी आहेत ना तुम्ही ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरताना तेव्हा फार महत्वाच्या असतात. या वेळेला फटका फसलाय. उंच हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, गली रिजन मध्ये गेलाय. एक सिंगल अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 35 धावा. काल अगदी आपण पाहिलं आदर्शना देखील युपीचे असून देखील त्यांना मराठीची भुरळ पडली. मला सांगत होते की मला मराठीमध्ये आकडे सांगा, अर्थात गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा. मराठी मातीचा साज, मराठी मातीचा आदर. कालचा दिवस ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिवस. 6 जून. लाखो शिवभक्त रायगडावरती पाहायला मिळाले. संपूर्ण भारतभर शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळाला. षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्या स्कोअर कार्ड वरती तब्बल पहिल्या 4 षटकांमध्ये 35. 24 बॉल मध्ये 35 बनल्या. त्यानंतर शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, शेवटच्या 6 बॉल मध्ये आणखीन किती बनतात, कारण का कालच्या दिवसात देखील पहिल्या मॅच मध्ये याच कंडिशन मध्ये धावा बनल्या होत्या. बॉलर्स नेम विक्रम. पहिल्या 4 षटक समाप्ती धावा बनल्या तब्बल 35. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आपण पाहतात. अनेक दिग्गज खेळाडू, रती महारथी आपल्या कामाच्या जबाबदारी निमित्त थोडेसे क्रिकेट पासून दूर असतात, परंतु त्यांना खेळण्याची संधी, त्यांना खेळण्याचा चान्स या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला आहे. साऱ्यांचे पुन्हा एकदा विशेष आभार असतील. पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत त्या झोन मध्ये, कॅच ड्रॉप केली जातीये. धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 तिसरीचा प्रयत्न तिथे केला गेलाय. चौथी केली जाणार का धाव? चौथीचा प्रयत्न तिथे 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 फसतोय की काय, परंतु नाही. 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. एक कॅच ड्रॉप, तिथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. टेक्स कॅच विन मॅच, असं जसं समीकरण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, परंतु कॅचेस आहेत ना तितक्याशा महत्वाच्या राहतात. तिथे असलेला क्षेत्ररक्षक म्हणत असेल माझ्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली, परंतु हे कारण आहे ना कर्णधारा व्यतिरिक्त कुणाला पटणार नसतं. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. तुम्ही ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरता, काल साऱ्या गोष्टी चर्चेच्या राहिल्या. सनग्लासेस तुमच्याकडे अवेलेबल हवेत. रखरखत्या उन्हामध्ये बॉल कलेक्ट करणं या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. बाहेरून बोलणं खूप सोपं आहे. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केलाय. 38 सर्कलच्या बाहेर बॉल चाललाय. एक सिंगल अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती तब्बल धावा बनतायत. 39 धावा, 39 रन्स.
असं 1 विकेट. 5 पुन्हा एकदा हलक्यात शेअर केला जातोय. सेन्सिबल ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेलाय. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या प्रयत्न तिथे केला घेत आहे वेगाने, परंतु प्रयत्न फसतोय. विकेट येते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले पारितोषिक या स्पर्धेचं तब्बल रोख रक्कम 40,000 व आकर्षक चषक. सेकंड कॅश प्राइज 20,000 व आकर्षक चषक. पहिल्या डावाला इथे विश्रांती मिळते आहे. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या तब्बल 41 रन्स स्कोर कार्ड वरती बनल्यात आणि आता 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. 42 रन्स 30 बॉल मध्ये कंप्लीट करायचे. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा पहिल्या डावाचा खेळ तिथे विश्रांती. चला क्षेत्ररक्षक जोजून घ्यायचं आपल्याला विनंती असेल. चला आघाडीची जोडी आपण निघली या आपल्याला विनंती असेल.
हॅलो. बॅटिंग करणारा संघ आपला 12वा खेळाडू येऊ द्या. आपल्याला विनंती असेल. हॅलो. आघाडीची जोडी फलंदाजाचं नाव कळू द्या. आपला 12वा खेळाडू पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. आपल्याला विनंती असेल. नाव समजलं नाही तर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द मॅच काढणं थोडंसं कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे आपण कोऑपरेट केलं तर आपल्यासाठीच फार महत्वाचं आहे. बॉलर्स नेम. सुनील ना. स्ट्राईकला राम आणि नॉन स्ट्राईकला विठ्ठल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचे दोन बॅटर क्रीडानगरीच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 30 बॉलमध्ये 42 धावांचं टार्गेट. काल पहिल्या मॅचमध्ये 40 धावा चेस झाल्या होत्या. आज 42 इथे चेस केल्या जाणार का ते पाहिलं जाईल. पहिलाच बॉल त्या ठिकाणी या वेळेला पहिलाच बॉल चाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हवा यायला केलाय. बॉल अगदी आउट ऑफ दी पार जात असताना पाहायला मिळतोय. दोन बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 7. 6 धावा पहिल्या दोन बॉल मध्ये पाहायला मिळतात.
पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा. पुन्हा एकदा तिसरा बॉल. खूप डब्याचा बॉल. मात्र एक सिंगल अर्जित केली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते क्रीडा नगरीच्या आतमध्ये. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. अपील जरूर झाली आहे. ऑफ साईड ऑफ स्टंप टाकला गेलेला भन्नाट वेगाने बॉल तिथे डॉट बॉल आलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा म्हणल्यात 7. पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 5 बॉल. दुसरा बॉल वरती षटकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक झालंय सुनील यांचं. सिंगल डबल वरती भर दिला जात नाहीये जास्तीचा. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉल. जबरदस्त फटका त्या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव अर्जित केली आहे. दुसऱ्या बॉल वरती षटकार आल्यानंतर एक चांगलं षटक पाहायला मिळालं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 6 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीसाठी अजिंक्य शिर्के दाखल होतात कडानगरीच्या आतमध्ये. षटक नंबर दुसरं घेऊन पहिल्या 6 बॉल मध्ये 8 धावा आल्या. आता दुसरा षटकाचा खेळ कडानगरीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस बॉल मध्ये अजूनही 34 ची आवश्यकता आहे. चला थोडी घाई करा, आपल्याला विनंती असेल. 6 बॉल मध्ये 8 आल्यात. पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर आता क्षेत्ररक्षक गेलेत. पुन्हा एकदा पहिला बॉल. हो पहिला बॉल स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न होता. तिथे डॉट बॉल आलाय. एक बॉल आहे ना, जसा डॉट बॉल येईल ना, प्रेशर आणखी फलंदाजी करणाऱ्या टीम वरती येत असताना पाहायला मिळेल. सेकंड बॉल वरती षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती केली जाणारी खेळी आहे ना, कुठे ना कुठेतरी नेहमी ताकदवानच आपल्याला पाहायला मिळते. तो आत्मविश्वास आता इथून पुढे पाहायला मिळणार का, हे देखील पाहिलं जाईल. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. सेकंड बॉल वरती चौकार येतोय. 4 धावा.
स्कोअर कार्डवरती धावा बनल्या तब्बल 12. इथून पुढे अगदी आपण पाहिलं आणखीन 30 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अशी देखील दुसऱ्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु तदनंतरचे येणारे बॉल आहेत ना, डॉट बॉल आले, सिंगल वरती जास्तीचा भर दिला गेला. हो हो हो, या वेळेला आणखीन एक डॉट बॉल. तुम्ही जर एका षटकामध्ये एखादा चौकार एखादा षटकार मारताय, तदनंतरचे बॉल डॉट बॉल काढतायत, तर त्या षटकार आणि चौकाराला काही अर्थ राहत नाही. सिंगल डबल वरती भर देखील द्यायला हवा. धावांचं धावतं धावफलक हे पुढे नेणं तितकंच फार महत्वाचं असतं. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनपर्यंत या षटकामध्ये 4 आले, धावा म्हटल्यात 12. या वेळेला फटका जबरदस्त खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच सिंगल अर्जित केली जाते. दुसरे प्रयत्न वेगाने कंप्लीट केला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला मात्र यॉर्कर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सिंगल अर्जित केली गेली आहे. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा. यावेळेला शेवटच्या बॉलवरती प्रहार जबरदस्त केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु वंटील दर्शक. षटकार 6 धावा. 21 बनतायत 2 षटक समाप्तीनंतर. बनल्यात पहिल्या 12 बॉल मध्ये. सर्व व्हॉलेंटियर्स आपापल्या जागेवर उभे राहतील आणि कुठल्याही गाड्या पार्क होणार नाही याची दक्षता घेतील. आणि खेळाडू मित्रांनाही माझी विनंती आहे की जर आपले कुठले वाहन घेऊन आले असेल तर आपण प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेर ते पार्किंग करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून आपल्या खेळाला कुठे अडथळा निर्माण होणार नाही. सर्व खेळाडू मित्रांनी याची नोंद घ्यावी. जे कोणी नवीन संघ दाखल झालेले पुढील मॅचसाठी त्यांनी कृपया मंचाकडे येऊन आपले टी शर्ट्स कलेक्ट करावे. बॉलर्स नेम भावेश. गोलंदाजी ट्रॅक वरती भावेश येत असताना पाहायला मिळतात. षटक नंबर 3. पहिलाच बॉल हलक्यातने
ड्राईव्ह केलाय तिथे सिंगल अर्जित केली आहे ती. धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 22. इथून पुढे 20 ची आवश्यकता आहे. 17 बॉल 20 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. हो या बैला ऑप्शन ऑप्शन टाकला गेलेला बॉल तिथे डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 चेंडून खेळी जबरदस्त राहिली भावेश यांच्याकडून. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी राहतीये. नावाप्रमाणे साजेसा खेळ आणि खेळाप्रमाणे साजेचं नाव. डावखुर आहे आताचा गोलंदाज. फार कमी गोलंदाज पाहायला मिळतात. डावखुर आहे आताचे आणि त्यातल्या त्यात भावेश काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बेला ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. एक सिंगल अर्जित केली आहे. दुसरा प्रयत्न तिथे केला गेलाय. दुसरी धाव अंगलट येऊ शकते का परंतु नाही. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती धावा बनतायत 24 धावा. आता ही स्ट्रॅटेजी असेल प्रत्येकाच्या प्लेइंग 11च्या मनामध्ये याच गोष्टी चालू असतील की आता तिसरं षटक भावेशला दिलं तर 5वं षटक भावेशला द्यायला हरकत नाहीये. कारण का मॅचचा टर्निंग पॉईंट शिफ्ट करण्यासाठी हा गोलंदाज जाणला जाऊ शकतो. 24 धावा. हो या बैला आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तिसऱ्या षटकामध्ये भावेश आणि तब्बल धावा खर्च केल्यात. 6 बॉल मध्ये 3 टाळ्या व्हायला हरकत नाहीये. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 18 बॉल मध्ये 24. इथून पुढे करायच्यात 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. षटकामध्ये बहारदार तेज तरार गोलंदाजी ही पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाचं नाव जीवन मैदानाच्या आतमध्ये येतात. 4थं षटक 12 बॉल 18 ची आवश्यकता आहे. मॅच फिनिश करण्यासाठी आहे ना हे षटक फार महत्वाचं ठरू शकतं. कारण का 5व्या षटकामध्ये माझ्या तर मनात आहेत ना भावेश त्यांनी जी काही गोलंदाजी केली आहे पाहण्यासारखीच राहिली.
सत्यवान डेरे कप्तान, जास्त वेळ घेऊ नका आपण. लोअर फुल टॉस. पंचांचा डिसिजन काय येतोय हे पाहावं लागेल. नो बॉल आणि 4 धावा तब्बल. इतर 5 फ्री हिटचा बॉल. एका बाजूला अगदी आपण पाहिलं या एक्स्ट्राच्या चेंडूची इथे नाही ना आवश्यकता नव्हती. धावा बनतायत तब्बल 29. भावेशने कमबॅक करून दिले जरूर, परंतु त्यांच्या साथीदाराचं कमबॅक इथून होणार का? इथून जर आणखीन भावेशसाठी 6 बॉल 6 धावा ठेवल्या जरी ना तरी तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. 29 बनल्यात. 42 ची आवश्यकता आहे. अजूनही अगदी आपण पाहिलं 12 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल खोदून काढलाय. कव्हर सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक आली आहे. क्षेत्ररक्षक पुढे, बॉल पाठीमागे. 2 धावा खर्च केल्या. आता तिसरीचा प्रयत्न तिथे केला गेलाय. 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करून आहे ना या कंडिशनला तुम्हाला चालणार नाहीये. इम्पॅक्ट टाकावं लागेल. प्रभावशाली आणि गुणवान गोलंदाजी एका बाजूला चालू आहे, परंतु फलंदाजीचे जे फलंदाज संघ आहे त्यांना विनंती आहे की आपला 12th मॅन हा चालू ओव्हरच्या मध्ये एंट्री करणार नाही. मॅन आपल्याला विनंती असेल आपण मॅच चालू असताना मैदानाच्या आतमध्ये कृपया कोणत्याही कानमंत्र देण्यासाठी जायचं नाही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा. LBW विकेट आली आहे. या मॅचची गोल्डन विकेट इतर म्हणेन, कारण का आज चान्स फार इम्पॉर्टंट ठरू शकतो. धावा बनतायत तब्बल 32. अजूनही 10 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 10 धावा. एका बाजूला अगदी आपण पाहिलं 10 बॉल 10 करायचे आहेत. आता साथीदारांनी सांगितलं असेल या 4 बॉल मध्ये सामना संपवा, आणि जर का भावेश गोलंदाजीसाठी आला तर काही तुमचं खरं नाहीये. जास्तीत जास्त प्रयत्न करा, जास्तीत जास्त डॉमिनेट करा या गोलंदाजाला. गोलंदाज ट्रॅक वरती समीर. रनआउट चान्स, रनआउट चान्स. कव्हर बॅकअप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव अर्जित केली गेली आहे. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 9 बॉल मध्ये 9 धावा डिपेंड केल्या जाणार का? हा सामना आहे ना अगदी पाण्यासारखा राहू शकतो. तर इथून पुढे एका दुसरे डॉट बॉल आले तर आणखीन मजा येईल या मॅच मध्ये. पहिला सामना सकाळच्या सत्रातला 30 बॉल 42 डिफेंड करायचे असताना यावेळेला फटका जबरदस्त आलाय. बॅटच्या रडारवरती चेंडूला बाहेर फेकून देण्याचं काम तिथे केलंय, परंतु नैसर्गिक अडथळा. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न तिथे केला जातोय. 3 धावा आल्यात. म्हणजेच तर काय धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती 36. 6 ची आवश्यकता आहे.
यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव वर्जित केली आहे, दुसरे प्रयत्न तिथे केला जातोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. बाईक, 4 व्हीलर, आपल्याला विनंती आहे चालू मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूला अडथळा होणार नाहीये. तुम्ही मध्येच बाईक टाकायची नाही, आपल्याला विनंती असेल. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 38. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 39. आता 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. सहा बॉल 3 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. गोलंदाजी ट्रॅक वरती. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट भावेश. 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. पहिले 2 जर का भावेशने डॉट बॉल काढले तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते. ती कला, ते कौशल्य या गोलंदाजाकडे आहे. 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. लेफ्टी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय वेगाने डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बॉल मध्ये सामना संपवलाय. मॅच फिनिश ऑन दी स्टाईल. सामना संपलाय आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. 12 बॉल 19 धावा त्याने केल्या, तो ठरला विठ्ठल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हिरो. चला पुढील संघ त्याला नाणेफेकीसाठी आले. भंडारे साहेब यांचे आगमन झालेले आहे.